कोल्हापूरमधल्या पांडुरंग तात्या मृत्यूच्या दारातून परत आलेत। 15 दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करताना त्यांना हार्ट अटॅक आला होता। त्यांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण कोणतीच हालचाल न झाल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आलं। ॲम्ब्युलन्समधून त्यांना घरी आणताना त्यांच्या शरीरात हालचाल जाणवली आणि त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले। उपचारानंतर पांडुरंग तात्या चक्क चालत घरी परतले। त्यामुळे कोल्हापूरमधल्या कसबा बावडा परिसरात त्यांची सध्या जोरदार चर्चा आहे। तर मृत्यूच्या दारातून पांडुरंग तात्या परत आल्याचं पाहायला मिळतंय। रुग्णालयामध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं, मात्र ॲम्ब्युलन्समधून घरी आणत असताना त्यांच्या शरीरात हालचाली जाणवल्या। त्यांना पुन्हा नंतर रुग्णालयात नेण्यात आलं आणि उपचारानंतर पांडुरंग तात्या चक्क चालत घरी परतले। तर मृत्यूच्या दारातून ही व्यक्ती अशा पद्धतीने परत आल्याचं आपण पाहतोय। कोल्हापूरमधल्या पांडुरंग तात्या यांना 15 दिवसांपूर्वी खरं तर हार्ट अटॅक आला होता। त्यांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी सुद्धा प्रयत्न केले, मात्र कोणतीच हालचाल न झाल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आलं। मात्र 15 दिवसांनी ते पुन्हा आता जिवंत झाल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं काय घडलंय, अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, कसा हा सगळा प्रकार घडलाय? 65 वर्षीय पांडुरंग तात्या वारकरी हे हरिनामाचा जप करत होते घरामध्ये। त्यावेळेला अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला। त्याच्यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण उपचार करत असताना त्यांचं पूर्ण शरीर आहे ते थंड झालं आणि श्वासोच्छ्वास बंद झाला। त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। पण ज्या वेळेला त्यांचा मृतदेह घरी घेऊन जात होते त्यावेळेला ॲम्ब्युलन्सचा धक्का वगैरे लागून त्या ठिकाणी आपण पाहतो की पुन्हा त्यांचा श्वासोच्छ्वास सुरू झाला आणि त्याच्यानंतर तातडीने पुन्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि 15 दिवसाच्या उपचारानंतर पांडुरंग तात्या पुन्हा एकदा घरी परतलेले आहेत। पांडुरंगाचे नेहमी चिंतन मनन करणारे पांडुरंग तात्या पांडुरंगाच्या कृपेने घरी आले, अशा प्रकारची एकूण चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात त्या निमित्तानं सुरू झालेली आहे। धन्यवाद प्रताप या सगळ्या माहितीसाठी। तर पांडुरंग तात्या यांना हार्ट अटॅक आला होता, त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर ते जिवंत झालेत। त्यामुळे ही सगळी पांडुरंगाची कृपा असल्याचं आता कुटुंबीय म्हणतात।